हॅलो फ्रेंड्स, नॉन मॉड्युलर किचन की ज्या किचनमध्ये कबर्ड्स बनवलेले नाहीत, कंपार्टमेंट नाहीत, अशा किचनला अरेंज करणं, क्लीन करणं खूप जास्त अवघड होऊन जातं. आणि अशा वेळेस आपण कोणते स्टोरेज वापरलं पाहिजे किंवा कोणत्या प्रकारे ते क्लीन केलं पाहिजे, कशा प्रकारे मंथली आपण क्लीनिंग केली पाहिजे, हा व्हिडिओ याबद्दलचा आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. अजी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजपासून मी सुरू करत आहे नवीन सिरीज जी असणार आहे डिक्लटरिंग, ऑर्गनायझेशन, क्लिनिंग अँड DIY. आपल्या घरातल्या ज्या पण गोष्टी आहेत त्यापासून आपण काय चांगल्या गोष्टी बनवू शकतो, ऑर्गनाइज कसं करू शकतो ते पण घरच्या घरी. तर ही सिरीज आज मी स्टार्ट करत आहे. जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायला बिलकुल विसरू नका. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. नॉन मॉड्युलर किचन जे आहे त्याला ऑर्गनाइज करायला, क्लीन करायला खूप सारे एफर्ट्सची गरज असते, कारण ते ऑलवेज ओपन आहे आणि त्यामध्ये धूळ जी आहे ती साचत राहते. बरेचदा काय होतं की आपली घरातले कामं, आपण गावाला गेलोय, आपण लग्नांना फिरतोय, सुट्ट्यांमध्ये बाहेर गेलो, तर अशा वेळेस पूर्ण धूळ जी आहे ती जमून जाते आणि मग ते क्लीन करायला आपल्यावर जीवावर येतं. तर आता इथले ही जी क्लिनिंग प्रोसेस आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्यातल्या त्यात ज्या पण वेळेस आपण घर चेंज करतो, मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला या गोष्टी मॉड्युलर किचन मिळून जातात, पण जो रुरल ग्रामीण एरिया आहे तिथे मॉड्युलर किचन सहसा प्रिफर केलं जात नाही. तर मग ह्या किचनला ऑर्गनाइज करायला पण आपल्याला जरासं डोकं लावायला लागतं. तर आज मी मनात घेतलेला आहे की इथला किचन जो आहे तो क्लीन करूया, किचनचा खालचा भाग. तर सगळ्यात पहिले गोष्ट जी आहे की तुम्ही क्लिनिंग करायला स्टार्ट करता, डिक्लटर करा. डिक्लटर म्हणजे तुम्हाला न लागणाऱ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस काढून टाकायचा विचार करतात, जी गोष्ट आपण यूज करत नाही, ज्याने फक्त घरामध्ये जागाच साठून राहते, अशा गोष्टी तुम्ही जरूर चेक करा. आणि ज्या गोष्टी वापरत नाही, ज्याचा रियूज होणार नाही, ह्या गोष्टी बिलकुल घरामध्ये ठेवू नका. अशा गोष्टींनी आपल्या घरात खूप सारं सामान जमा होतं आणि मग त्याचा आपल्याला जी मेन गोष्ट आहे, जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती आणि वेळेवर सापडत नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे आणि कचरा बाजूला करून या इथे पुसायच्या ऐवजी मी डायरेक्ट घासून घेतली आहे. फरची ही व्हाईट फरची आहे, यावर खूप जास्त धूळ लवकर दिसून येते, तर त्याला डायरेक्ट मी साबणाने घासून आणि मग पुसून घेतलेलं आहे, जेणे क्लीन पण होतं आणि आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतं की हां आपण क्लीन केलं आहे. असे दोघी प्रकारचे पोर्शन्स मी क्लीन करून घेतले. ज्यावेळेस आपण नवीन घरात जातो किंवा जिथं अशा नॉन मॉड्युलर किचन आहे, ज्यावेळेस आपण यूज करतो त्यानंतर आपल्याला समजतं की ह्या गोष्टींचा आपण इफेक्टिव्ह ह्या जागेचा वापर आपण कसा करू शकतो. माझ्या नॉन मॉड्युलर किचनमध्ये तुम्ही बघू शकता इथे बिलकुल कडप्पेंना पण जागा नाहीये, सिंगल एक उभा स्पेस आहे आणि तो खूप सारी स्पेस जी आहे मग ती वाया जाते. म्हणून मग मला नेहमीच असं डोकं लावून काम करायला लागतं की इथले आपण स्पेस जास्तीत जास्त कशी ऑर्गनाइज करू शकतो. तुमच्याशी बोलता बोलता मी हे पूर्ण किचन जे आहे ते पुसून घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर बरेचदा काय होतं की आपल्या पसाऱ्यामुळे किंवा क्लिनिंग न ठेवल्यामुळे कॉकरोच वगैरे, झुरळ दिसतात, पाली दिसतात. झुरळ वाढले की पाली वाढतात. त्यामुळे मग याच्यासाठी तुम्ही हे जे हिटचं इंजेक्शन भेटतं झुरळांचं ते तुम्ही जरूर वापरा. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे, कारण ते डांबर गोळ्या वगैरे ठेवणं जर असं रिस्की आहे. मुलं काय करतात की ती खायची गोळी म्हणून तोंडात घालू शकतात. म्हणून मी सहसा ते नॅफ्थॅलिन बॉल किंवा डांबर गोळीचा बिलकुल यूज करत नाही. हे असं डॉट डॉट लावून ठेवा. तुम्हाला जिथं वाटतं कॉर्नर्स मेन आहेत, कॉर्नर्सला, भिंतीला तुम्ही लावून ठेवा, जेणेकरून हे झुरळ याच्याने बऱ्यापैकी म्हणजे 70-80% तुम्हाला फरक दिसतो. झुरळांचा जे वावर आहे तो कमी होतो आणि बऱ्यापैकी सेफ आहे. महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा लावलं तरी चालतं. खूपच चांगला रिझल्ट आहे त्याचा, तुम्ही बघू शकता. आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी हे जरूर जरूर ट्राय करा. नंतरचा पोर्शन आहे किचनच्या सिंकचा खालचा पोर्शन. त्याच्यामध्ये काय होतं की तो मोकळाच असतो आणि मग आपल्याला न लागणाऱ्या रिकाम्या सगळ्या बाटल्या किंवा एक्स्ट्राचं जे सामान आहे आपण ते तिथंच टाकून देतो आणि तिथे खूप सारी गर्दी, खूप सारा कचरा जमा होतो. तर असं बिलकुल करायचं नाही. मेन म्हणजे जागा, प्रत्येक गोष्टीला एक स्पेसिफिक जागा दिली आपण
की मग हा पसारा जो काही आहे तो होत नाही आणि आपल्याला आणि ह्या प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे तुम्ही कशासाठी यूज करणार असणार आहे प्लांटिंगसाठी, जसं झाडं लावायला किंवा दुसरीकडे काय यूज करणार असेल तर इमिडिएट करून टाकायचं, उगाच संगळवत बसवायचं नाही. संगळवत बसलं की मग खूप सारे ते प्लास्टिकच्या बॉटल्स होतात आणि मग आपल्याच लक्षात राहत नाही आपल्याला याच्यापासून काय बनवायचं होतं. आणि खूपदा आपल्याला असं वाटतं की आपल्याला याच्यापासून काहीतरी DIY बनवायचंय, घरच्या घरी बनवायचंय, पण आपल्याला वेळ नसतो. बरेचदा काय होतं की खूप साऱ्या मैत्रिणी ज्या आहेत जॉबला जातात, मग त्यांची इच्छा असूनही त्या गोष्टी होत नाही. जर तुम्हाला DIY करायचं असेल तर तुम्ही इमिडिएट स्टार्ट करायचं की तुमचा डिक्लटर झालाय, घरातला कचरा तुम्ही बाजूला केलाय, त्याच्यात तुम्ही सॉर्ट केलं की तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे, आणि मग लगेचच तुम्ही ते पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये तुम्ही ते DIY करून मोकळं व्हा. नाही तर सरळ तो कचरा जो आहे तो कचरा पेटीत किंवा भंगारवाल्याला देऊन मोकळं व्हायचं, कारण इतका वेळच नसणार आहे तर तुम्ही DIY कुठून करणार. हे असे ऑर्गनायझर जे आहे प्लास्टिकचे हे तुम्हाला सगळीकडे भेटतील आणि हे ऑर्गनायझर खूपच चांगले आहेत. तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींसाठी रियूज करू शकतात. आता हे जे आहेत हे मी इथे माझे ॲज अ शेल्फ म्हणून किंवा मी रॅक म्हणून यूज करते आणि खूप चांगलं त्याला धुणं सोपं आहे, त्याच्यात खूप सारे भांडे वगैरे मावून जातात. तर हे असं ऑर्गनायझर्स जे आहेत ते तुम्ही रिपर्पज करू शकतात. तर असे ऑर्गनायझर जरूर तुम्ही ठेवा. आपल्या डब्यांवर खूप सारी धूळ जी आहे ती जमा होते, तर त्याला प्रत्येक वेळेस तुम्ही ओपन करून सगळे डाळी बिळी बाहेर काढून सगळं सामान बाहेर काढून धुवू नाही शकत. मग तुम्ही वरून पुसून घेतलं तरी चकचकीत होऊन जातात सगळ्या गोष्टी. तर मी इथे पण बघा डबे जे आहेत प्लास्टिकचे, या डब्यांमध्ये जनरली मला लागणाऱ्या ज्या किचनमध्ये नेहमी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते मी ठेवते. अशा प्रकारे मी हे ऑर्गनायझर जे आहे ते स्टँड जे आहे ते पुसून घेतलं आणि आता मी त्याला अरेंज करेल माझ्या रिक्वायरमेंटनुसार. इथे मी सहसा तांबे, ग्लास, वाट्या आणि हे छोटे छोटे कंटेनर्स जे आहे ते ठेवते, जेणेकरून मला प्रत्येक वेळेस स्टोरेज रूममध्ये जायची गरज पडणार नाही. आणि ज्यावेळेस आपण क्लिनिंग करतो किंवा डिक्लटरिंग करतो तर आपलं मन जे आहे ते पण डिक्लटर होत जातं. बरेचदा काय होतं की सगळीकडे पसारा 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 दिसतोय, आपल्याला काय करायचं ते समजतच नाही. खूपदा असं होतं बघा की आपल्याला काम करायचे पण इच्छा होत नाही. त्यापेक्षा जे कामं आहेत ते तुम्ही टू डू लिस्ट बनवायची की डेली मला हा कॉर्नर साफ करायचा. एकदम सगळं काढलं की दमायला होतं, एवढा वेळ पण नाही भेटत. त्यापेक्षा एक एक कॉर्नर, जसं आता किचनचा खालचा पोर्शन जो आहे तो मी काढला आहे डीप क्लीन करायला, मग त्यातली सगळी गोष्ट मी चेक करणार, व्यवस्थित ऑर्गनाईज करणार, रिऑर्गनाईज करणार की जिथे ह्या गोष्टी आहेत या ठेवल्या पाहिजे की नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून तुम्ही ठेवा. आणि हे तुम्ही स्टेप बाय स्टेप करायचं, जेणेकरून एकदम तुमच्या अंगावर पडणार नाही आणि तुम्हाला दमल्यासारखं होणार नाही. बघा हे 2 आहेत माझ्याकडे तर स्टँड, तर त्याच्यात हे सगळे माझे डाळीचे डबे गेले पहिले आणि मग नंतर मी बाकीचं सगळं सामान जे आहे वरती ग्लास, तांब्या ठेवले. इकडच्या याच्यामध्ये खाण्याचे पदार्थ, वाट्या, कप वगैरे या सगळ्या गोष्टी जे माझ्या मुलांना लागत असतात नेहमी त्या गोष्टी मी इथं ठेवते. आणि हे माझ्याकडे एक IKEAचं पेपर होल्डर आहे, पण त्याचा पण मी यूज इथे डबे वगैरे ठेवण्यासाठी केला. माझ्या ताटांसाठी लटकवायला काहीच जागा नाही, तर मग मी एक छोटं जे आपलं प्लास्टिक ऑर्गनायझर असतं तिथे सगळ्या छोट्या छोट्या प्लेट्स जे आहेत ते ऑर्गनाईज केल्या. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी मी क्लीन केल्या आणि ऑर्गनायझेशनचा नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर जरूर शेअर करेल. जर तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडलं तर माझ्याबरोबर या सिरीजमध्ये जॉईन व्हा, कमेंट करा, आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. तोपर्यंत भेटत राहा. थँक्यू सो मच.